हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आपली फिटनेस कोच मंदाकिनी गीते. तर आज आपण अतिशय इम्पॉर्टंट टॉपिकवरती बोलणार आहोत की न्यूट्रिशन. आपण जे काही अन्न ग्रहण करत आहोत त्या अन्नामधून आपल्याला न्यूट्रिशन मिळत आहे का, किंवा जे काही अन्न खात आहेत त्यातून आपल्याला खरंच विटॅमिन्स मिनरल्स मिळत आहेत का, हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. कारण सध्याला आपण पोट भरण्यासाठी अन्न खात आहोत. जे काही रेग्युलरली सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या बॉडीमध्ये जे काही अन्न टाकत आहेत त्या प्रत्येक अन्न हे आपण एक चविष्ट चवदार पदार्थ बनवून खात असतो. तर ह्या चवदार पदार्थ जे काही चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी आपण त्यामध्ये केमिकल युक्त केलेलं असतं, म्हणजे ऑइल, स्पायसी, मिरची, मसाला जे काही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घालून आपण पदार्थ तयार केलेला असतो. तर हा प्रत्येक पदार्थ आपल्या शरीरासाठी खरंच पोषक आहे का, याविषयी आपण चर्चा कधी करतोत का, किंवा स्वतः विचार करतोत का, या गोष्टीवर आज आपल्याला थोडंसं चर्चा करायची आहे. आणि हे खरंच खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण जन्मलेल्या बाळापासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येक व्यक्तीला न्यूट्रिशनची गरज असते. शरीरात जर न्यूट्रिशन जास्त जात असेल किंवा व्यवस्थित तुमचा आहार असेल, एक बॅलन्स डाएट जर तुमचं असेल, तर तो प्रत्येक जो काही व्यक्ती बॅलन्स न्यूट्रिशन्स घेत असेल तर तो एनर्जी लेवल त्याची खूप हाय लेवलची असते. तर ती कशी असते, जर शरीरामध्ये तुमच्या कार्ब्सचं प्रमाण जास्त असेल. आता आपण वजन का वाढतं ह्या पण गोष्टी पाहूयात. पोषक आहार पण पाहायचा आहे, त्याविषयी पण तुम्हाला सांगणार आहे. तर वजन का वाढते, जास्त चरबी असल्यामुळे आपल्याला काय परिणाम होतो, किंवा वजन कमी कसं करायचं आहे आणि पुढे त्याला मेंटेन कसं करायचं आहे. तर हे सुद्धा प्रश्न जे काही रिलेटेड आहेत ते सर्व प्रश्न हे आपल्या शैलीवर आहेत, किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही खात आहोत त्या प्रत्येक गोष्ट त्या खाण्यावर डिपेंड करते. कारण मॅक्सिमम जर विचार केला तर प्रत्येक गोष्ट ही इथपासून सुरू होते आणि इथपर्यंत जाते. म्हणजे जे काही तुम्ही ग्रहण करतात आणि ते ग्रहण केलेला पदार्थ तुमच्या बॉडीमध्ये इनटेक होतो आणि तो तुमच्या पचनक्रियेमध्ये जातो. पचन झाला तर तो तुमच्या शरीरासाठी एनर्जी देतो. पचन नाही झाला तो तशाच पद्धतीनं पास आऊट होऊन तुमच्या बॉडीतून बाहेर निघून जात असतो. तर पचन होणारे पदार्थ आणि पोषण देणारे पदार्थ कुठले आहेत हे आपल्याला माहिती आहे का? आपण यावर थोडंसं विचार करत असतो का? नाही. तर लहान मूल ज्यावेळेस आपण जन्माला घालतो त्या मुलाला जन्मल्यापासून कमीत कमी 1-2 वर्षापर्यंत जे काही त्याचा डाएट असेल किंवा जे काही त्याचं आहार असेल त्या आहारावर त्याची समोरची पूर्ण लाईफ डिसाईड केलेली असते की तो व्यक्ती पुढच्या फ्युचरमध्ये कसा असेल. म्हणून आपण त्याला जेवढं लहान वयामध्ये लक्ष देतो तेवढं मोठ्यापणी आपण त्याकडे लक्ष देत नाहीत. जन्मल्यापासून त्या प्रत्येक लहान मुलाला दूध देण्यापासून त्याला व्यवस्थित गुट्टी बनवून आपण देतो. त्याला प्रोटीन्स पण लहानपणापासून आपण दिलेलं असतं. आज आपण प्रोटीन्स घेत नाहीत म्हणून आपल्यामध्ये हे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. पण लहानपणीपासून सुद्धा आपण प्रोटीन घेतो. तर ते कसं घेत असतो, आईच्या दुधातून त्या मुलाला प्रोटीन्स जात असतं. आई परत त्याला गुट्टी बनवून देत असते, त्यातून त्याला प्रोटीन्स न्यूट्रिशन जात असतं. त्यानंतर डाळीचं पाणी हे खूप जास्त प्रोटीन्स देणारं सोर्स असते, हे पण लहान मुलांना आपण देत असतो. आणि त्यानंतर सॅरेलॅक्स वगैरे जर आपण मार्केटमधून घेऊन आलात तर तुम्ही त्याच्या सॅरेलॅक्सच्या बॉक्सवरती बॅक साईडला पाहू शकतात. त्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, न्यूट्रिशन्स आणि ऑल टाईप्सचे जे पण बॉडीला आवश्यक जीवनसत्व आहेत ते सर्व त्यामध्ये इन्क्लूड केलेले असतात. म्हणजे लहान वयामध्ये सुद्धा आपण प्रोटीन्स घेतलेलं आहे, स्वतःला तेवढं डेव्हलप केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आपण हळूहळू जसं मोठं होत आहोत तसं आपण चुकीचा आहार आपल्या जीवनामध्ये सिलेक्ट करत आहोत. तर पूर्वीच्या काळामध्ये आपण एक म्हण ऐकलेली आहे की दाल रोटी खाओ और प्रभू के गुण गाओ. पण आजची जीवनशैली अशी राहिली आहे का? नाही. तर आज आपण सर्रास आपल्या आहारामध्ये वेगवेगळे पदार्थांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये मग ब्रेड, बटर, बिस्किट, जे काही बेकरी फूड आहेत, ऑल पिझ्झा, बर्गर आणि ऑइली फूड जेवढे पण आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तेवढे. केक्स आपण प्रत्येक वेळेस मागवत आहोत, तो केक पण आपल्या बॉडीमध्ये आपण प्रत्येक क्षणाला टाकत आहोत. तर हे सर्व कॅलरीज वाढवणारे पदार्थ आहेत. आणि कॅलरीज वाढल्यामुळे शरीरामध्ये फॅटी ॲसिड किंवा फॅटी सेल तुमच्या जास्त प्रमाणामध्ये ग्रोथ होत असतात. तर हे जेवढे पण पदार्थ आपण आहारामध्ये घेत आहात तर प्रत्येक आहारामध्ये मिळणारी जी काही कॅलरी आहे त्याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही काढलात तर दिवसातून तुमच्या ज्या काही कॅलरीजचं प्रमाण आहे ते 2,500 ते 3,000वरून आज ते 5,000 ते 6,000 कॅलरीजचं प्रमाण तुमच्या बॉडीमध्ये जात आहे. आणि हे खरं आहे, फॅक्ट आहे. जर तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुमच्या बॉडीमध्ये किती कॅलरीज जात आहेत याचं जर कॅल्क्युलेशन करायला बसलात तर तुमच्या लक्षात येईल की खरंच तुम्ही किती एक्स्ट्रा कॅलरीज घेत आहात.
गरज नसताना खाणे हे शरीरासाठी अतिशय हानिकारक गोष्ट आहे. तर गरज नसताना खाल्ल्यानंतर जे आपल्या शरीरामध्ये जे काही डायजेशन सिस्टीम चालू असते किंवा पाचनक्रिया चालू असते, त्या पाचनक्रियेला आपण सारखं डिस्टर्ब करत असतो. सकाळी एकदा ब्रेकफास्ट केल्यानंतर संध्याकाळचं दुपारचं जे काही आपलं जेवण असतं त्यामध्ये कमीत कमी तुमच्या 4 ते 5 तासाचा गॅप हवा असतो. आणि तो गॅप जो असतो तो तुम्ही जे काही सुरुवातीचा ब्रेकफास्ट केलेला असतो तो डायजेस्ट करण्यासाठी लागणारा कालावधी असतो. त्या डायजेशन सिस्टीममध्ये कार्य झाल्यानंतर ते तुमच्या बॉडीला एनर्जी क्रिएट करून देत असतं आणि एनर्जी मिळाल्यानंतर मग तुमचे जे काही शरीर आहे ते तुम्हाला कार्य करण्यासाठी मदत करत असतं. जर तुम्ही ऑइली पदार्थ जास्त खात असाल तर तुमच्या शरीरामध्ये एनर्जी खूप कमी तयार होत असते. तर ती कशी, तर 30 ते 40% फक्त एनर्जी तुम्हाला ते ऑइली पदार्थ करून देतात. ऑइली पदार्थ म्हणजे ब्रेड, बिस्किट, बटर, मैदा, भात किंवा जे पण आपण कार्ब्स जास्त खात असतो. कार्ब्स म्हणजे चपाती, भात, भाकरसुद्धा जे आपल्या दैनंदिन जीवनाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही म्हणता हे नाही खायचं तर मग काय खायला पाहिजे, तर चपाती, भात, तृणधान्य जे काही आहे, एकदल धान्य. तर एकदल धान्य म्हणजे ज्याला मोड येत नाही असं. तर हे धान्य जे असतं ते तुम्हाला त्याला मोड आपण आणता येत नसतात, त्यामुळे त्याचं पिठाच्या स्वरूपामध्ये आपण आपल्या अन्नाचं ग्रहण करत असतो. तर ते सगळे कार्ब्स वाढवणारे पदार्थ आहेत, प्रोटीन्स नाही. तर कार्ब्स जर शरीरामध्ये जास्त गेले तर तुमचं वजन वाढतं. प्रोटीन्स जर तुमच्या शरीरामध्ये टाकत असाल तुम्ही, म्हणजे द्विदल धान्य खात असाल, म्हणजे मोड आलेले धान्य खात असाल किंवा फळभाज्या खात असाल, पालेभाज्या खात असाल, तर हे सगळं जे काही धान्य आहे किंवा हे काही जे काही फळभाज्या आहेत, तर ह्या प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला 80% जास्त एनर्जी देऊन जात असते. कारण प्रोटीन्स हे तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी क्रिएट करतात जास्तीत जास्त रूपामध्ये. तर हे एनर्जी देणारे पदार्थ तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड केले तर डेफिनेटली तुम्हाला एनर्जी ही खूप जास्त प्रमाणामध्ये मिळणार आहे. तर तुमचं आता जे काही पदार्थ म्हणजे ऑइली पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरामध्ये चरबी साठलेली आहे, तर त्या चरबीला कमी करण्यासाठी तुम्हाला कुठल्या पदार्थाचं सेवन जास्त करायचं आहे, तर विटॅमिन्स, मिनरल्स आणि न्यूट्रिशन्स या गोष्टीकडे तुम्हाला कंपल्सरी लक्ष द्यायचं आहे. तर तुमची जीवनशैली जी आहे ती सर्वात प्रथम तुम्हाला चेंज करायची आहे. तुमची लाईफस्टाईल चेंज करायची आहे. तुमच्या जीवनामध्ये सध्या तुम्ही खूप आळस करत आहेत किंवा ॲसिडिटी त्यामुळे तुम्हाला वाढत आहे, रक्तदाब, मधुमेह अशा प्रकारचे आजार तुम्हाला होत आहेत, लठ्ठपणा, नैराश्य, दमा, BP हे सगळे आजार फक्त आणि फक्त तुमच्या स्थूलतेमुळे झालेले आहेत. आणि बॉडीमध्ये स्थूलता असेल, एक्सरसाइज नसेल, ॲक्टिव्हिटीज होत नसतील, तर ज्या काही आपण कॅलरीज घेतलेल्या असतात त्या बर्न करण्यासाठी तुम्हाला बिलकुल पण सोर्स अवेलेबल नसतो. म्हणून जे पण तुम्ही अन्न ग्रहण करत आहात तर ते ग्रहण केलेले अन्न पचवण्यासाठी, डायजेस्ट होण्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराची हालचाल करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज बदलणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला तुमच्या शरीराची हालचाल झाली पाहिजे. आत्ता सध्या कोरोना काळामध्ये वजन वाढण्याचं एकमेव रिझन आहे की आपल्या ज्या काही हालचाली आहेत त्या हालचाली आपल्या बंद झालेल्या आहेत. आणि या हालचाली बंद झाल्यामुळे आज आपण खूप डिॲक्टिव्ह झालेलो आहोत. आणि डिॲक्टिव्ह झाल्यामुळे आपल्याला वजन वाढण्याचे प्रॉब्लेम्स होत आहेत. मग हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, BP, मनोविकार किंवा कर्करोग आणि PCOD प्रॉब्लेम्स, हे प्रॉब्लेम अचानक आलेले नाही आहेत. तर हे आपण डिसाईड केलेले प्रॉब्लेम्स आहेत. आपण आपली लाईफस्टाईल चेंज केल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला आज फेस करावं लागत आहे. आणि ही रिॲलिटी आहे. आज तुम्ही विचार करा, आज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या शरीराची काय हालचाल होत आहे. लॉकडाऊन आहे, बाहेर जायला आपल्याला एंट्री करायला मिळत नाही आहे, घरामध्ये स्पेस कमी असतो, वॉक कुठं करणार आहेत, चालणार कसं आहेत. आणि तरी पण वेळ असेल तरी पण आपण योगा चूज करतोत का, एक्सरसाइज चूज करतोत का, शरीराची हालचाल करतोत का, प्राणायाम करतोत का, नवीन ऑक्सिजन बॉडीमध्ये घेण्यासाठी काय प्रयत्न करतात, तर बिलकुल नाही. आणि नाही केल्यामुळे मग काय करावं लागणार आहे, तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागणार आहे, गोळ्या खाव्या लागणार आहेत, ते जे काही तुम्हाला ट्रीटमेंट लिहून देणार आहे ती डेफिनेटली ट्रीटमेंट तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी न होण्यासाठी तुम्हाला तुमचा आहारशैली बदलणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची जीवनशैली बदलणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. तेलकट, तूपकट हे सगळे पदार्थ तुम्हाला बंद करायचे आहेत. फळं, ताक हे तुमच्या डाएटमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. नियमितपणे तुम्हाला एक्सरसाइज करायचे आहे. रेग्युलर ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज कराल तेव्हा तुम्हाला डेफिनेटली हे प्रॉब्लेम्स होणार नाही आहेत. तर सर्वांना नम्र विनंती आहे की प्रत्येकाने एक्सरसाइज चूज करायचे. तर आता डायटिंग जी तुम्हाला मी सांगणार आहे, तर डायटिंग काय करायची आहे किंवा डायटिंगचे फायदे काय आहेत, डायटिंगचे तोटे काय आहेत.
तर आपण नॉर्मली जे काही टी व्हीवरचे डायटिंग पाहून करत असतो, तर त्यावेळेस आपण काय होतं की 1-4 दिवस आपण डायटिंग करतो, त्यानंतर आपल्याला विकनेस येतो आणि विकनेस आल्यानंतर आपल्याला मग जो काही डाएटचा प्रकार केलेला असतो तर तो आपला ताबा सुटतो आणि सारखं आपल्याला खायला होत असतं. तर मग हे सारखे पदार्थ खावेसे वाटतात आणि मग आपण जे पण 4 दिवस कंट्रोल केलेलं असतं, जे काही कॅलरीज कमी खाल्लेल्या असतात त्या एकदम सडनली आपण कॅलरीज पुट ऑन करतो आणि मग ॲज इट इज आपलं वेट वाढतं आणि मग आपण परत म्हणतो की नाही, डायटिंग हे करणं माझ्या बस की बात नाही आहे असं म्हणून आपण मग त्या सर्व गोष्टी सोडून देतो. तर कमी खाणे हे पर्याय नाही आहे. कमी तुम्हाला खायचं नाही आहे, तुम्हाला प्रॉपर वेमध्ये खायचं आहे. जेवढं पण तुम्ही आहार पौष्टिक घेऊ शकाल तेवढ्या पौष्टिक आहाराकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तो तुमच्या कायमस्वरूपी करू शकणारी गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि ती कशी करायची आहे जेणेकरून तुमच्या मसल्सला लॉस झाला नाही पाहिजे. वेट खूप जास्त वजन वाढलेलं आहे, एखादा व्यक्ती खूप जाड दिसतोय आणि तो व्यक्ती असं आपल्याला म्हणतो की हां मी खातं पितं घरचं आहे आणि मी खूप फिट अँड फाईन आहे. तर ही खूप रॉंग थिंग आहे की तुम्ही जाड आहात म्हणजे तुम्ही फिट आहात, बिलकुल नाही. तुम्ही वेट तुमच्या हाईटनुसार किती आहे हे प्रत्येक व्यक्तीला तुमचं वेट माहिती पाहिजे की तुमची हाईट आज जर 5 सेंटीमीटर असेल तर तुमच्या हाईटनुसार तुमचं वेट आयडल किती आहे. तेवढ्या आयडल वेटला जर तुम्ही असाल तर तुम्हाला कुठलाच आजार हा लाईफमध्ये कधीच होऊ शकत नाही किंवा स्किन प्रॉब्लेम तुम्हाला कधी होणार नाहीत, केस गळती कधी होणार नाही, वयापेक्षा जास्त वयाचे तुम्ही कधी दिसणार नाहीत आणि एनी टाईम ब्युटिफुल तुम्ही स्वतःला ठेवू शकतात. तर हे कसं ठेवू शकतात आणि त्याच्यात काय तुम्हाला करायचं आहे तर याविषयी तुम्हाला थोडेसे 1-2-3 टिप्स सांगणार आहे. तर दैनंदिन जीवनामध्ये दररोजचा व्यायाम करा. शरीर किती कॅलरी घेते, किती खर्च करते या गोष्टींकडे लक्ष ठेवा. BP, शुगर सारख्या व्याधींना तुम्हाला टाळायचं असेल तर तुमचा आहार व्यवस्थित करणं इम्पॉर्टंट आहे. तुमच्या हाडांना मजबूत करायचं असेल तर तुमच्या आहारामध्ये न्यूट्रिशन्सची गरज भरपूर आहे आणि तुम्हाला नेहमी स्वतःला तरुण, उत्साही आणि आनंदी ठेवायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर तुम्ही दररोजचं व्यायाम करत असाल, व्यायाम केल्यानंतर घरी आल्यानंतर तुमच्या ज्या काही हालचाली झालेल्या असतात त्या हालचाली झाल्यानंतर भूक लागलेली असते तुम्हाला. ती भूक लागल्यानंतर आपण डेफिनेटली काय करतो की घरामध्ये पोहे, उपमा किंवा इडली, सांबार, वडा जे काही बनलेलं असतं ते पटापट पराठे वगैरे खातो आणि परत जेवढ्या कॅलरीज तुम्ही बर्न केलेल्या असतात त्या परत अर्न करतो. म्हणजे काय होतं, ॲज इट इज आपण असं म्हणतो की मी दररोजचं व्यायाम करते आणि तरी पण माझं वेट लॉस होत नाही आहे. तर हे एकमेव कारण असतं की आपण वेट लॉस करण्यासाठी मेहनत तर खूप घेतो, कॅलरीज बर्न करतो, परंतु घरी आल्यानंतर ॲज इट इज कॅलरीज अर्न करतो. हे खूप मोठं कारण आहे त्याच्यामागचं की आपलं वेट लॉस होत नाही. कारण कॅलरी कॅल्क्युलेशनवर तुमचं वेट लॉस असतं. तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपीपर्यंत शरीरामध्ये किती कॅलरी टाकतात आणि किती बर्न करतात या कॅल्क्युलेशनवरती तुमचं वेट लॉस होतं. सो माय फ्रेंड्स, हे खूप मोठं सिक्रेट आहे जे मी तुम्हाला आता शेअर करणार आहे. ते म्हणजे गरज नसताना तुम्ही जे सारखं खात असतात त्या कॅलरी वाढवतात आणि कॅलरी वाढल्यामुळे तुम्हाला बिलकुल पण वेट लॉस होत नाही. तर आता वेट लॉस करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर सगळ्यात छान म्हणजे आहार मार्गदर्शन घ्यायचे जे मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला पोषक आहार घ्यायचा आहे जो मीच तुम्हाला डिझाईन करून देणार आहे आणि व्यायाम पण माफ करायचा आहे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये एक्सरसाइज ही तुम्हाला कंपल्सरी करायची आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल हे सगळ्यात मोठं आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर डाएट डिझाईन करून मी तुम्हाला प्रत्येकाला देऊ शकते. तुम्ही प्रत्येक जणाला डाएट जर पर्सनली पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉल करू शकतात. तर कॉल केल्यानंतर मी तुम्हाला डाएट डिझाईन करून देऊ शकते किंवा माझ्या क्लबला येऊ शकतात, त्या ठिकाणी पण मी तुम्हाला डाएट डिझाईन करून देईल. आणि नाही होत असेल तर आता यूट्यूबवर तुम्ही लगेचच कंटिन्यू व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला डेफिनेटली लगेचच तुम्हाला त्या सर्व टिप्स मिळणार आहेत. ते म्हणजे असं की सकाळी उठल्याबरोबर जो काही आपला आहार असतो तो कशा पद्धतीने मेंटेन करायचा, इथपासून संध्याकाळी झोपेपर्यंतचा आता डाएट आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी एक्सायटेड असाल तर मी पण एक्सायटेड आहे की तुम्हाला हा डाएट मी शेअर करणार आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पहिले अशी की सकाळी जो काही ब्रेकफास्ट आपण पाहिलेला आहे 400, 450, 500 कॅलरीजचा म्हणजे पोहे, उपमा, ब्रेड, बटर आणि चहा आणि तुमचा जो काही पराठा, तर हे सर्व पदार्थ तुम्हाला आजपासून बंद करायचे आहेत. बंद करायचे म्हणजे काय करायचं आहे, तर हे सगळे पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत. येस, हे सगळे पदार्थ तुम्हाला आजपासून बंद करायचे आहेत. म्हणजे या डायरेक्ट घेणारे ज्या काही 450-500 कॅलरीज आहेत तर त्या 450-500 कॅलरीज बंद करून तुम्हाला त्या ठिकाणी एक वेट मेंटेन बॅलन्स न्यूट्रिशनयुक्त शेक तुम्हाला घ्यायचा आहे जो मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकते. तो म्हणजे आपला फॉर्म्युला 1 आणि ह्या दुसरा प्रोटीन्स. तर हे सर्व तुमच्या बॉडीला
अतिशय जास्त हेल्प करणारी गोष्ट आहे ती म्हणजे यामध्ये खूप सारे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, न्यूट्रिशन्स आहेत आणि हे सर्व न्यूट्रिशन्स तुमच्या शरीराला खूप सारी ताकद देतात. खूप सारा म्हणजे प्रोटीन्स तुम्हाला एनर्जी क्रिएट करून देत असतं. आणि यामध्ये कॅलरीज ह्या फक्त 150 कॅलरीज आहेत, 150 ओनली. तर 150 कॅलरीज या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला शेक घ्यायचा असतो. तर कसा घ्यायचा असेल हे तुम्हाला मी सांगेल नंतर. आणि जर तुम्हाला हा शेक घ्यायचा नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय खाऊ शकतात, तर याविषयी पण तुम्हाला मी सांगू शकते की या शेकच्या जागेवर तुम्ही जे काही तुमच्या घरामध्ये पदार्थ अवेलेबल आहेत, म्हणजे मोड आलेली मटकी असेल, कडधान्य असेल किंवा ककडी, टोमॅटो, गाजर असेल, या कुठल्याही पदार्थापैकी एक पदार्थ तुम्ही सिलेक्ट करून त्या ठिकाणी खाऊ शकतात. पण जे काही कॉम्प्लेक्स कार्ब्स असतं ते आपल्या शरीराला खूप लेट रिझल्ट देत असतं. आणि त्या जागेवर जर तुम्ही डायरेक्टली शेकमधून जर म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये जर बॉडीमध्ये टाकलं न्यूट्रिशन्स, तर ते तुम्हाला खूप जास्त इफेक्ट करतं आणि वेट लॉस जास्त प्रमाणामध्ये करून देतं. दुसरं गोष्ट म्हणजे अशी आहे की हे खाल्ल्यानंतर तुम्हाला 4 तास भूक लागत नाही. यस, डेफिनेटली हे शेक ज्यावेळेस आपण पितो त्यावेळेस आपल्याला कसलीच भूक लागत नाही. 4 तासमध्ये आपल्याला जे सारखं खावंसं वाटतं ते आपल्याला खावं वाटत नाही. का? तर त्यातून मिळणारे जे काही न्यूट्रिशन्स असतात ते तुमच्या शरीराला खूप सारी एनर्जी देऊन जात असतात. आणि ती एनर्जी तुम्हाला थकवा जाणवू देत नाही, आळस येऊ देत नाही. आणि आळस नाही आल्यामुळे तुम्हाला तुमचं जे काही कार्य असेल ते दुपटीनं करण्यासाठी मदत होते. दुपारी 12, आता सकाळी 8 वाजता जेवण केल्यानंतर जो काही कालावधी आहे तो मधला कालावधी हा 4 तासाचा पाहिजे. 4 तासाच्या नंतर तुमच्या शरीरामध्ये तुम्ही प्रोटीन्स, न्यूट्रिशन्स आणि कार्ब्स घेऊ शकतात. ते म्हणजे तुमचं दुपारचं जे काही जेवण आहे ते. तर तुम्ही लंच करू शकता. तुमचं जे काही लंच आहे त्या लंचमध्ये तुम्हाला डेफिनेटली चपाती जी काही तुमच्या आहारामध्ये असेल ती घ्या किंवा त्या जागेवर तुम्ही भात म्हणजे अवॉइड करायचा आहे. भाकर तुम्ही ॲड करू शकतात आणि त्याची साईज ही तुम्हाला आपल्या हाता एवढी करायची आहे. ओके फ्रेंड्स, या साईज एवढी जर भाकर असेल, कारण या साईज एवढंच तुमचं पोट असतं आणि या साईजचं जर तुमचं पोट असेल तर भाकर एवढ्या साईजची कशी चालेल आणि एवढी खाल्ल्यानंतर मग पोटाचा आकार कसा होईल, खूप सारा मोठा होईल. त्यामुळे हे 2 हात न करता हे सिंगल हात एवढी पोळी करा, एवढी भाकर करा आणि ती भाकर आणि भाजी हे तुम्ही त्या ठिकाणी खाऊ शकतात. त्यातून तुम्ही अतिशय कमी कॅलरीज तुमच्या बॉडीमध्ये टाकू शकतात. जे काही दुपारचं जेवण आहे ते सुद्धा कॅल्क्युलेट करा की तुमचं 200 ते 300 कॅलरीजच्या वर नसावं. त्यामध्ये जर भात, वरण, चपाती कलरफुल पाहिजे, व्हेजिटेबल्स पाहिजेत, परंतु पिझ्झा, बर्गर, बटर किंवा ऑइली तळलेले पदार्थ यामध्ये नको आहेत. दुपारचं जेवण तरी पण आपण हेवी घेऊ शकतो, कारण सनलाईट आपल्यावर पडल्यामुळे जे काही आपण खाल्लेलं असतं ते डायजेस्ट होण्यासाठी मदत करते. परंतु इव्हिनिंगला मात्र डेफिनेटली तुम्हाला हे जे जर वेट लॉसमध्ये असाल, वेट तुम्हाला खूप वाढलेलं आहे ते कमी करायचं असेल, तर तुम्हाला मात्र संध्याकाळचं जेवण हे बंदच करावं लागणार आहे. संध्याकाळचं जेवण करायचं नाही आहे. 4 वाजता तुम्ही काहीतरी परत प्रोटीनचा सोर्स घेऊ शकतात. त्यामध्ये तुम्ही शेक घेऊ शकतात किंवा मग स्प्राउट्स घेऊ शकतात किंवा ककडी, टोमॅटो, गाजर खाऊ शकतात किंवा बदाम खाऊ शकतात, एखादं फळ खाऊ शकतात, ताक पिऊ शकतात किंवा मग लिक्विड फॉर्ममध्ये घेत असाल तर तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता, डिटॉक्स्ड वॉटर पिऊ शकतात, ग्रीन टी पिऊ शकतात. एवढे सारे पदार्थ आपल्याला खायले असतात, पण आपण खातो पिझ्झा, बर्गर, बटर, समोसा, कचोरी, पोहे, उपमा हे सगळे खातो आणि हे सगळे खाल्ल्यामुळं मग आपलं वजन वाढत असतं. तर असं न करता तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये जे काही न्यूट्रिशनयुक्त पदार्थ आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत तर ते सगळे पदार्थ घ्यायचे आहेत. आणि संध्याकाळी परत जे तुमचं डिनर आहे ते स्किप करून तुम्हाला ओट्स वगैरे खायचे आहेत किंवा परत तुम्ही सूप वगैरे घेऊ शकतात किंवा फ्रूट्स खाऊ शकतात. कुठलेही लिक्विड फॉर्ममध्ये जर घेत असाल संध्याकाळी 6च्या नंतर तर ते तुमचं जे काही वजन वाढलेलं आहे किंवा ढेरी वाढलेली आहे ती तुमची डेफिनेटली कमी करणार. डेफिनेटली म्हणजे डेफिनेटली तुम्ही लिहून घ्या. कागदावर जरी लिहित असाल तरी मी तुम्हाला सांगू शकते की गॅरंटेड जर संध्याकाळचं मील तुम्ही बंद करत असाल, जेवण बंद करत असाल आणि ते जेवण बंद करून जर तुम्ही शेक घेत असाल, शेक म्हणजे आपला जो काही आता हर्बल न्यूट्रिशनचा शेक मी तुम्हाला सांगितला आहे तो घेत असाल, तर सकाळच्या 150 कॅलरीज आणि संध्याकाळच्या 150 कॅलरीज म्हणजे तुमच्या शरीरामध्ये फक्त 300 कॅलरीज जात आहेत. डायरेक्टली तुमच्या 1000 कॅलरीज कमी होत आहेत. 1000 ते 1500 कॅलरीज कमी झाल्यानंतर तुमचं वेट लॉस का नाही होणार? का नाही होणार सांगा मला तुम्ही. डेफिनेटली होणार आहे. सो दॅट्स वाय माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही संध्याकाळचा हेल्दी शेक चूज करू शकतात. आणि जर हा नसेल घ्यायचा तर तुम्ही तुमच्या ओट्स, न्यूट्रिशन्सयुक्त असणारे जेवढे प्रोटीन्स असणारे पदार्थ असतात ते पदार्थ तुम्ही घेऊ शकतात. परंतु
जास्तीत जास्त हेल्प हे आपले न्यूट्रिशनचे प्रोडक्ट करतात. त्यामुळे सर्वांना मी रेकमेंड करेल की तुम्ही या नक्कीच प्रोडक्टचा वापर करा आणि तुमचं एका महिन्यामध्ये जवळपास 5 ते 6 किलो वेट लॉस होऊ शकतं. यस, इट्स सरप्राईज नाही तर खरं सांगते. आणि हेच तुमचं वजन वाढवू पण शकतात. हेच प्रोडक्ट तुमचे वजन वाढवू पण शकतात. तर ते कसे वाढवू शकतात, तर त्यासोबत मिळणारा जो काही डाएट आहे तो डाएट आपण त्याला डबल डाएट देत असतो. म्हणजे हा शेकही आणि त्यासोबत जेवणही, याचं जेव्हा बॅलन्स डबल होतं त्यावेळेस त्याचं वेट लॉस म्हणजे वेट गेन हे छान प्रकारे होत असते. म्हणजे सेम प्रोडक्ट आहे, फक्त डाएटमध्ये डिफरन्स आहे आणि तो डाएटमध्ये डिफरन्स असल्यामुळे तुम्ही तुमचं वेट मेंटेन करू शकतात, वेट लॉस करू शकतात आणि वेट गेनही करू शकतात. सो ज्यांना कोणाला या प्रोडक्टविषयी अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्या प्रत्येकाने माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा. माझा मोबाईल नंबर आहे 8180806089 आणि व्हॉट्सअप नंबरही हाच आहे. मला व्हॉट्सअपही करू शकतात आणि अजून हेल्थ टिप्स तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकतात. सो थँक्यू सो मच माय फ्रेंड्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी छान आपण घेऊन येऊ आणि तुम्हाला अजून हेल्थविषयी जेवढं पण मला माहिती आहे, जेवढं पण सांगता येईल तेवढं तुम्हाला मी डेफिनेटली सांगेल. सो आहारामध्ये न्यूट्रिशनचा वापर करा, तुमचं वेट मेंटेन करा आणि तुमच्या जे काही एक्सरसाइज तुम्हाला चूज करता आली तर एक्सरसाइज चूज करा आणि हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल चूज करा. कारण कुठलीही एक जर हॅबिट तुम्ही 4 ते 5 दिवस करत असाल तर ती तुमची हॅबिट बनून जात असते. मग चांगला आहार जर तुम्हाला यामुळे घेण्याची सवय लागली तर डेफिनेटली तुमच्या लाईफस्टाईलमध्ये खूप छान चेंज होणार आहे आणि तुम्ही तुमचं वेट मेंटेन तर करणारच आहेत, पण तुमची लाईफस्टाईल तुम्ही चेंज करून माझ्यासारखी लाईफस्टाईल बनवून तुम्ही फिट आणि फाईन कुठल्याही एजमध्ये राहू शकतात. कुठल्याही एजमध्ये, नो मॅटर आज तुम्ही किती ओल्ड आहात, पण तुमची लाईफस्टाईल डिपेंड करणार आहे की तुम्ही आज किती यंग आहात, किती फिट आहात आणि किती फाईन आहात. सो दॅट्स वाय माय फ्रेंड्स, सगळ्यांनी या न्यूट्रिशन्सचा वापर करावा आणि वेट लॉस करावं, वेट गेन करावं आणि फिट राहावं. थँक्यू सो मच.